आपण आज मायक्रोसॉफ्ट एक्सेल 365 पण मोबाईलच्या व्ह्यूने आपण बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला एक्सेल ऑफिसमध्ये वापरायचं असतं, तर तुम्ही ते कम्प्युटरवरती मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा अभ्यास कराल. आज आपण तसंच करणार आहोत. हे जे एक्सेल ऍप्लिकेशन आहे, त्याची ओळख पहिले कम्प्युटरवर करून घेऊ. ओळख म्हणजे खूप साध्या साध्या गोष्टी आहेत, की ज्या कम्प्युटरवर मोठ्या व्ह्यू मध्ये दिसतील. मग आपण मोबाईलवरती स्विच होऊ. एक लक्षात घ्या, आता मी प्रत्येक ऍप्लिकेशनच्या सुरुवातीला सांगतो तसं आत्ताही हा एक अल्टरनेटिव्ह पर्याय आहे. तुम्हाला हे सगळं काम कम्प्युटरवरच करणं अपेक्षित आहे. मॅक्झिमम मुलांना कम्प्युटरवरतीच त्या कामाचा उपयोग होणार आहे. परंतु जोपर्यंत लॉकडाऊन सुरू आहे, आपलं इन्स्टिट्यूट रेग्युलर सुरू होत नाही, तोपर्यंत तुमचं लर्निंग जरूर होईल. लर्निंग विथ प्रॅक्टिकल होणं गरजेचं आहे, म्हणून तुम्ही मोबाईल ऑफिसची मदत घेताय. आता सगळ्यांना मोबाईल ऑफिसची कन्सेप्ट कळालेली आहे, की मोबाईलवरती सुद्धा एम एस ऑफिस चालतं. त्याची लायसन्स कॉपी आपण प्रत्येक लर्नरला अलाउड केलेली आहे. तुम्ही जर फ्री सॉफ्टवेअर म्हणून त्याला इन्स्टॉल करून बघा, तर आज ते वापरता येणार नाही. ज्या अर्थी तुम्ही वर्ड आणि पॉवर पॉइंट स्मूथ वापरलं, तसंच तुम्हाला एक्सेल मध्ये पण काम करता येईल. मग आता ही प्रस्तावना आपण कायम कायम सांगायला नको. म्हणजे तुम्हाला आत्ताही टॉपिकला सुरुवात करण्याच्या अगोदर हे क्लिअर झालं, की काम कम्प्युटरवरतीच करायचं आहे. जसं लॉकडाऊनचं एक्सटेन्शन आज 1 जुलैच्या ऐवजी 15 जुलैपर्यंत गेलं. तर फॅक्ट सांगायची ना, तर एज्युकेशनल इन्स्टिट्यूटला मला नाही वाटत, की ते लागलीच परवानगी देतील. 15 जुलैला पण होईल असं वाटत नाही. जेव्हा कधी कम्प्युटरवरती ते अलाउड करतील, आपण क्लासमध्ये भेटू आणि पुढच्या कामाला सुरुवात करू. मला एक खात्री आहे, की जे तुम्ही काम आत्ता मोबाईलवर परफॉर्म करणार आहात, त्याच्यातनं तुमच्या बेसिक कन्सेप्ट त्या सॉफ्टवेअर विषयीच्या खूप व्यवस्थित झालेल्या असतील. जेव्हा तुम्ही कम्प्युटरवर स्विच व्हाल, तर तुम्हाला खात्रीने कुठलीच अडचण येणार नाही. तुम्ही ते सगळे ऍप्लिकेशन सहज वापरू शकाल. म्हणून जो आपला रेपो आहे कामाचा, तो तसाच कंटिन्यू ठेवू. तुम्ही वर्डमध्ये सुपिरियर काम केलं. पॉवर पॉइंट मध्ये पण अफलातून काम झालं आपल्याकडनं. आता एक्सेल मध्ये काम करताना आपल्याला या गोष्टींचा विचार करावा लागेल, की एक्सेलचं ऍडव्हान्टेज काय आहे, एक्सेलचे फीचर्स काय आहेत, एक्सेल का बरं पॉप्युलर आहे, किंवा तुम्हाला एक्सेल आता यूज करायचंय, तर मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये जे काही काम होईल ना, त्या कामासाठी तुम्हाला आता थोडस तुमचा माइंड सेटअप बदलावा लागेल. म्हणजे आता डिझायनिंगचं वर्क कुठेच येणार नाही. आता थोडस मॅथमॅटिकल वर्क येईल, थोडस लॉजिक लावावं लागेल, तुम्हाला थोडस विजन बदलावं लागेल. त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने एक्सेल कडे बघायचंय. मग आता मी एक्सेल तुम्हाला थोड्या वेळासाठी कम्प्युटरवरतीच दाखवतो. कम्प्युटरवरती आपण एक्सेल समजून घेऊ आणि मग नंतर मोबाईलकडे शिफ्ट होऊ. त्याच्या आत आपला क्लास चालू असताना तुम्हाला मधूनच काही शंका वाटली, तर तुम्ही लागलीच ती विचारू शकतात. म्हणजे असलं काहीच नाहीये, की बाबा सर तुमचं नवीन टॉपिक शिकवण्याचं काम चालू होतं मग म्हणून मी विचारलं नाही. अगदी काल परवाच्या टॉपिक विषयी काही शंका राहून गेलेली असेल, तरी सांगा, आपण ती घेणार आहोत. हं? आता सध्या आपल्याला काम करायचं आहे ती एक्सेलची ओळख करून घ्यायची, याच्या पलीकडे काहीच नाही. तुम्हाला सगळ्यांना ओके. मी एक्सेलची एक फाईल शेअर करतोय सगळ्यांसाठी. तर फक्त स्क्रीनवरती एक्सेल सुरू झालंय का एवढं मला रिप्लाय द्या कोणीतरी. नाही सर, ब्लँक स्क्रीन दिसते ब्लॅक कलरची. ओके. मग मी ती फाईलच आपल्यासाठी सुरू करतोय. आता माझी एक्सेलची फाईल दिसते का तुम्हाला सगळ्यांना? हो सर. येस, थँक्यू. सुरुवातीचा भाग आपला इंट्रोडक्शनचा आहे. एक्सेल मध्ये आडव्या आणि उभ्या रेषांचं काम दिसतंय, म्हणजे तुम्हाला अंदाज आलेला आहे की इथे आता ग्राफिक्स डिझायनिंग नाही, टायपिंगचं काम नाही, अॅनिमेशन इफेक्ट नाही, है ना? तर मग काय काम असणार आहे?
आज मी तुम्हाला बऱ्याचशा एक्सेलच्या फाईल माझ्या कम्प्युटरवरती असलेल्या ओपन करून दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला एकंदरीत रेफरन्स मिळेल की एक्सेल मध्ये आपल्याला काय काम, कुठल्या पद्धतीचं काम करायचं आहे. या ज्या आडव्या रेषा आहेत या सगळ्यांना तुम्हाला रोज म्हणावं लागेल आणि उभ्या रेषांना कॉलम असं म्हटलं जातं. रो आणि कॉलम मिळून एक बॉक्स तयार झालाय. त्या प्रत्येक एका चौकोनाला सेल असं म्हटलं पाहिजे. मग रो, कॉलम आणि सेल या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या. आता मी काही सेल करता रंग भरतो आहे आणि येलो आणि रेड कलर कोणत्या ठिकाणी आहेत ते आपल्याला सांगायचंय. ते सांगण्यासाठी आपण अशी मदत घेऊ की येलो कलर आता सध्या कुठे दिसतोय, तर तो बी कॉलम मध्ये आहे आणि दुसऱ्या क्रमांकाच्या रो वरती आहे. तर याचा सेल ऍड्रेस म्हणजे याचं लोकेशन, याचं ठिकाण आपल्याला सांगता येईल B2. मग हे सांगत असताना आपण पहिले उभी रेषा कॉलम सांगितली, मग आडवी रेषा रो सांगितली. तर आता या रेड कलरचा सेल ऍड्रेस काय असेल पवनराजे? B6. परफेक्ट. म्हणजे तुम्हाला सेल ऍड्रेस ही संकल्पना आता समजली सगळ्यांना की मी आता ज्या ठिकाणी एक कलर इनपुट देतो आहे, तर माझ्या कम्प्युटरवरती ब्ल्यू कलर एक्झॅक्टली कुठे आहे, तर तुम्ही पटकन सांगू शकाल की ब्ल्यू कलरचं लोकेशन आहे जी आणि काय आहे पुढे? 9. सॉरी, मला लक्षात नाही आलं, तुम्ही सांगा मोठ्याने. G9. हा, G9 आहे. तर आता याच्या पुढच्या स्टेप कडे जाऊ आपण की एक्सेल मध्ये ज्यावेळेस तुम्हाला परफॉर्म करायचं आहे, काम करायचं आहे, तर हे जे आडव्या आणि उभ्या रेषांचं जे काही वर्क पेज आहे, तर तुम्ही त्याला आता पेज नाही म्हणायचं. कोणाच तरी माईक चालू आहे बरं का, त्याला तुम्ही पेज नका म्हणू, तर त्याला आपण आजपासून शीट म्हणायचं. इथे सगळ्यात खाली तुम्हाला शीट 1 असं नाव दिसतंय. हा, तुम्हाला जिथे शीट 1 नाव दिसत होतं त्या ठिकाणी मी परफेक्ट नाव बदललंय. कळलंय सगळ्यांना? हो सर. त्याच्या शेजारी एक प्लसचा सिम्बॉल ऍड केला तर मला नवीन शीट ऍड करता येईल, परत नवीन शीट ऍड करता येईल. तर आपण आजपासून एक नियम करून घेऊ. तुम्हाला जे जे काही काम करायचं असेल ते आजपासून एकाच फाईल मध्ये करायचं. म्हणजे वर्ड मध्ये आपण साधारणतः 30-35 फाईल जनरेट केल्या, पॉवर पॉइंट मध्ये काम केलं, तसंच आपल्याला 30-35 किंवा जास्तीत जास्त फाईल जनरेट कराव्या लागल्या. आज आता एक्सेल मध्ये काम करताना एकच फाईल ठेवायची, मात्र त्यामध्ये नवीन नवीन शीट ऍड करत चालायचे. सोप्या भाषेत नवीन पेजेस तुम्हाला इथनं बघायला मिळतील. मग आता लक्षात ठेवा, उभ्या आणि आडव्या रेषांचं हे जे रिकामं शीट आहे त्याला स्प्रेडशीट असं म्हणतात आणि त्याच्यावरती काही माहिती भरली, आपण काहीतरी इनपुट दिले की त्याला वर्कशीट म्हटलं जातं. आतापर्यंत झालेल्या कन्सेप्ट कळाल्या सगळ्यांना? हॉरिझॉन्टल हो लाईन्स, सर. हॉरिझॉन्टल लाईन्सला रोज, व्हर्टिकल लाईन्सला कॉलम. रो आणि कॉलम मिळून जो बॉक्स तयार होतो, जो सेल तयार होतो, जो चौकोन तयार होतो त्याला सेल म्हटलं जातं. या सगळ्यांचं मिळून एक शीट असतं, ते रिकामं असतं, त्यावेळेस त्याला तुम्ही स्प्रेडशीट म्हणा आणि त्यामध्ये काही इनपुट्स दिले, काही माहिती भरली की ते वर्कशीट तयार होतं. आता आपण पुढे जाऊन काम करू की ऍडव्हान्टेज काय काय आहे एक्सेलचे, काय काम करू शकतात. तर एकदम सोपं, एक्सेल एक पॉवरफुल कॅल्क्युलेटर आहे. पहिली ओळख तीच घेऊ. एक्सेल मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशनचं काम सुपर फास्ट करता येईल, म्हणून मी अगोदर टाइप केलं इज इक्वल टू, सगळ्यांना त्याचं व्हिजन प्रॉपर असावं म्हणून मी स्क्रीनची साईज वाढवून घेतो. आता मी स्क्रीनवर जे टाइप करतो आहे ते तुम्हाला दिसतंय, इज इक्वल टू 5 + 7 आणि एंटर. म्हणजे तुम्ही मोबाईल वरती बाजूला क्लिक केली की तुम्हाला आन्सर बघायला मिळतं. मग तुम्हाला असं लक्षात आलं आता की इज इक्वल टू हे जे सिम्बॉल आहे ते जर एक्सेल मध्ये वापरलं तर कॅल्क्युलेटर चालू होतं आणि मग तुम्ही त्याला कुठलंही इक्वेशन सॉल्व्ह करायला द्या, तुम्ही त्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकाराचं कुठलंही काम त्याच्याकडे सोपवा, ते काम तो सुपर फास्ट करेल. कुठलाही वेळ त्यामध्ये लागणार नाही. तर एक्सेलची पहिली ओळख कॅल्क्युलेटर आहे, हे कळालं का सगळ्यांना? हो जर सर. सगळ्यांना लक्षात आलेलं असेल तर कृपया चॅट बॉक्स मध्ये ओकेचा रिप्लाय द्या मला. कृपया चॅट बॉक्स मध्ये ओकेचा रिप्लाय द्या.
ओके. एक्सेल हे जे ऍप्लिकेशन आहे त्याच्या मदतीने आपल्याला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन परफॉर्म करता येतात आणि एक्सेलची सगळ्यात पहिली ओळख आहे की ते कॅल्क्युलेटर आहे. मी जरा कॉलमची विड्थ वाढवून घेतो आणि तुम्हाला एक इक्वेशन सोडवायला देतो. कम्प्युटर उत्तर देईल त्याच्या अगोदर तुम्ही त्याचा आन्सर द्यायचा. आता मी जे काम करतो आहे तर याच्यात तुम्हाला वाचायला मिळतंय का 5+2 त्याच्यानंतर तुम्हाला स्टार दिसतोय ना. हो सर. हा जो स्टार आहे त्याचा अर्थ तुम्ही समजायचा मल्टिप्लिकेशन. मग तुम्हाला आज लक्षात ठेवावं लागेल एक्सेल मध्ये काम करताना गुणाकाराचं काम करायचं असेल, मल्टिप्लिकेशनचं फंक्शन तुम्हाला वापरायचं असेल तर स्टार वापरावं लागेल आणि डिवायडेशन भागाकारासाठी तुम्हाला स्लॅश हे बटनाचा वापर करावा लागेल. हे तुम्हाला आज दोन गोष्टींमध्ये दोन समजून घ्यावे लागेल नवीन कन्सेप्ट की एक्सेलचा उपयोग कॅल्क्युलेटर म्हणून करायचा. तर पहिला नियम आहे की तुम्ही सुरुवात इज इक्वल टू ने करा. इज इक्वल टू ने सुरुवात केल्यानंतर टाईप करा 5+7 इंटू 2. याचं उत्तर सांगता येईल का पवनराजे? 24. सॉरी 26. 24. ओके 24 ना. आणि अजून संकेत ठाकरे. प्रतीक काय उत्तर येईल याचं? 24 येईल सर. 24. 24. ओके. तेजस काय उत्तर येईल याचं? 5+7 इंटू 2. सर 19. 19 परफेक्ट. एंटर देतोय मी उत्तर बघण्यासाठी. आता तुम्हाला सगळ्यांना एक कॉमन रूल माहिती आहे की अगोदर गुणाकार भागाकार आणि नंतर बेरीज वजाबाकी, बरोबर आहे का? हो सर. हा, मग त्याच्यामुळे काय झालं की या इक्वेशन मध्ये 5+7 नंतर होईल पण त्याच्या अगोदर 7 इंटू 2 होईल आणि म्हणून याचा आन्सर 19 होता. मला सांगायचं एवढंच होतं. हॅलो सर, ये रूलला बोर्डमास रूल म्हणता ना सर? हो, मला सांगायचं असं होतं की हे सगळे रूल्स तुम्हाला कुठल्याच नावाने ध्यानात ठेवण्याची गरज नाही. त्याचं सगळं काम तुम्ही एक्सेल कडे सोपवायचं आणि एक्सेलच्या मदतीने तुम्हाला रिझल्ट मिळेल. मग आता तुम्हाला पहिली स्टेप क्लिअर झाली की एक्सेल एक पॉवरफुल कॅल्क्युलेटर आहे आणि तुम्ही त्याला मोठमोठे इक्वेशन देऊ शकतात. इज इक्वल टू फक्त अगोदर वापरावं लागेल. पार्ट नंबर 2 एक्सेलचा ऍडव्हान्टेज आहे स्प्रेडशीट आणि वर्कशीट, ते आपण बऱ्याच वेळापासून बघत आहे. तिसरा ऍडव्हान्टेज आहे एक्सेलचा, तो म्हणजे चार्ट विझार्ड, आलेख तयार करणे. तर मी तुमच्यासाठी एक पटकन छोटासा डेटाबेस तयार करतो. एबीसी या 3 स्टुडंटचे आपण मार्क्स टाईप करू, वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉइंटचे, किंवा वर्ड आणि पॉवर पॉइंटचे. त्याचा स्कोर होता वर्ड मध्ये 50, बी ला वर्ड मध्ये 60 आणि याला 80. 50 50 50. एकदम छोटासा डेटाबेस तयार झालाय आपला. आता तुम्हाला सगळ्यांना ही स्क्रीन दिसावी म्हणून मी त्याला लार्ज करून घेतलं. आता व्हिजन प्रत्येकाला परफेक्ट आहे. मी एक्सेलचं पुढची ओळख करून देतो की एक्सेल एक पॉवरफुल कॅल्क्युलेटर आहे, ही ओळख झाली. आता एक्सेलचं पुढचा ऍडव्हान्टेज आहे चार्ट विझार्ड, म्हणजे तुम्हाला आलेख तयार करता येईल आणि कुठल्याही इनपुट शिवाय. आता स्कूलमध्ये जर तुम्हाला हा चार्ट डिझाईन करायचा असता तर तुम्हाला पहिले एक्स ऍक्सिस नंतर वाय ऍक्सिस फायनल करावा लागला असता. मग मेजरमेंट्स कॅल्क्युलेट करावे लागले असते. तुम्हाला लॉजिक लावावं लागलं असतं की मेजरमेंट 5चं ठेवायचं की 10चं ठेवायचं की 15चं ठेवायचं. मग हे तुम्हाला इथे कुठलंच एक कॅल्क्युलेशन करत बसण्याची गरज पडत नाही. फक्त एरिया सिलेक्ट करा आणि तुम्हाला चार्ट विझार्ड वापरायचा आहे. चार्टचे खूप सारे टाइप्स तुम्हाला इथे समोर बघायला मिळतील आणि माझा जो टेबल आहे, मी आता बनवलेलं जे काही काम आहे ते मला चार्ट मध्ये बघायचं आहे. कॉलम नावाचा चार्ट मी निवडला तर मला इमिजिएटली रिझल्ट बघायला मिळाले की तुम्हाला सगळ्यांना चार्ट रीडिंग येतं ना, आलेख वाचता येतो ना सगळ्यांना? हो सर. हा, समोर दिसतच आहे तुम्हाला की
ऑरेंज कलर पॉवर पॉइंट साठी आहे आणि तो सगळ्यांचा सारखा आहे, स्कोर 50. ब्ल्यू कलर तुम्हाला व्हेरिएशन दिसत आहेत. सगळ्यात जास्त मार्क्स कोणाला आहे? ए, बी आणि सी मध्ये वर्ड मध्ये सगळ्यात जास्त मार्क्स कोणाला आहे? सीला. तर हे तुम्हाला सहज बघून सांगता आलं चार्टमुळे. आणि जर समजा इथे चार्ट नसता तर तुम्हाला टेबल मध्ये रीडिंग करण्यासाठी वेळ द्यावा लागला असता. तर आपण एकदम सोप्या पद्धतीने आलेख तयार केला. हे एक्सेलचं पुढचं ऍडव्हान्टेज आहे. म्हणजे काय की तुम्हाला एक्सेल मध्ये फक्त एरिया डिक्लेअर करायचा असतो. चार्ट विझार्डला तुम्ही सिलेक्ट केलं, हे सगळं काम मोबाईलवर करणार आहोत. हे सगळं काम थोड्याच वेळात मोबाईलवरती करणार आहोत आपण. मी चार्टचे सगळे टाईप बघितले, ज्यामध्ये मला पाय चार्ट हवाय, बार चार्ट हवाय, एरिया की रेंडर. तुम्हाला चार्टचे खूप सारे टाइप्स बघायला मिळतील. तुमच्या डिमांड प्रमाणे तुम्हाला कोणता आलेखाचा प्रकार ओके वाटेल, तुम्ही त्याचं सिलेक्शन करा आणि त्याच्या शेजारीच तुम्हाला त्याचे सब ऑप्शन, सब टाइप बघायला मिळतील. मग आता जे काही रिझल्ट तुम्ही आता स्क्रीनवर बघतायत, हा 3D चार्ट बघतायत, असलेच रिझल्ट आपल्या मोबाईल वरती पण आपल्याला काढता येतील. हाच चार्ट उचलून पॉवर पॉइंट मध्ये पण वापरता येईल. कारण पॉवर पॉइंट मध्ये काम करताना आपण चार्ट वरती येऊन थांबून गेलो होतो. म्हणजे पॉवर पॉइंट मध्ये सुद्धा तुम्हाला चार्ट वापरता येईल, पण तो चार्ट तुम्हाला एक्सेल मधनं घ्यावा लागेल. म्हणजे पॉवर पॉइंट मध्ये प्रेझेंटेशन देत असताना तुम्हाला कधीतरी टेबल टाकावं लागेल, कधीतरी आलेख टाकून तुमचं प्रेझेंटेशन द्यायचंय. तर त्या केसमध्ये काम करायचं एक्सेल मध्ये आणि कॉपी पेस्ट करायचं पॉवर पॉइंट मध्ये. मोबाईल व्ह्यू घेतल्यानंतर आपण ते करून बघू. इथपर्यंत सगळ्यांना आलेख समजलेला असेल तर कृपया चॅट बॉक्स मध्ये चार्ट असं टाइप करून पाठवा मला. चॅट बॉक्स मध्ये चार्ट असं टाइप करून पाठवा. ओके. आता एक्सेलचं पुढचं फीचर आहे ते म्हणजे फंक्शन्स. फंक्शन्स म्हणजे सूत्र. आणि एक्सेल मध्ये तुम्हाला काम करताना कुठल्याही लॉजिकच्या शिवाय मॅथमॅटिक्स वापरावं लागणार नाही. म्हणजे तुम्हाला जे पण काही करायचं आहे काम, त्यासाठी फक्त तुम्हाला कन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहेत आणि कुठलाही गणिताचा अभ्यास नाहीये बरं का. मॅथमॅटिक्सचा कुठला स्टडी नाही करायचा आहे तुम्हाला, फक्त आणि फक्त त्या ट्रिक्स माहिती पाहिजे ज्याच्यावरती आपण आता काम करतोय. एक्सेलचं पुढचं फीचर आहे फंक्शन्स. आणि फंक्शन्स साठी तुम्हाला या ठिकाणी एक FX म्हणजे फंक्शनचा एक सिम्बॉल बघायला मिळतोय, जे मोबाईलवर शिफ्ट झाल्यानंतर तुम्हाला इमिजिएटली तसंच बघायला मिळेल. तर फंक्शन्स काय आहेत, तर मला या तिघांची बेरीज करायची आहे. तर तुम्ही म्हणाल सर एकदम सोपं आहे, तुम्ही त्यांना सिलेक्ट करण्याच्या अगोदरच मी तुम्हाला आन्सर सांगू शकतो. पण या सगळ्या फिगर्स आपल्या या सिंपल नंबरच्या ऐवजी वेगळ्या नंबर मध्ये असेल तर कॅल्क्युलेशनला वेळ जाईल. अर्थात माझ्याकडे हा डेटा 3च विद्यार्थ्यांचा आहे, त्यामुळे तुम्हाला ते काम खूप सोपे वाटेल. परंतु 50,000 विद्यार्थ्यांचा डेटा तुमच्याकडे आहे. म्हणजे ABC हे विद्यार्थ्यांचे नाव आहेत. असले तुमचे 50,000 रेकॉर्ड असतील तरी सुद्धा तुम्हाला काही मायक्रो सेकंदात त्यांची बेरीज करता येईल, त्यांची टोटल करता येईल. आणि हे काम सहज शक्य आहे, जसं तुम्ही आता बघितलं. तर हे कुठलं फंक्शन वापरून बेरीज आली तर ते आपल्याला समजून घ्यायचंय. एक्सेल मध्ये तुम्हाला डिफरंट टाइपचे फंक्शन्स वापरता येतात. ही एक्सेलची सगळ्यात मोठी स्पेशालिटी आहे आणि डेटा मॅनेज करण्यासाठी तुम्हाला त्या फंक्शनची मदत घ्यावीच लागेल. जसं इज इक्वल टू सम, इज इक्वल टू हे एक्सेल मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जाईल. मला बेरीज करायची आहे, तर ए या स्टुडंटचे पॉवर पॉइंट मधले मार्क्स आहेत 50. त्याचा सेल ऍड्रेस काय आहे? स्टुडंटचं नाव ए. प्रतीक, काय सेल ऍड्रेस आहे त्याचा? काय सर? ए नावाचा विद्यार्थी ज्याचे पॉवर पॉइंट मधले मार्क्स आहेत 50, त्याचा सेल ऍड्रेस काय आहे? C2. म्हणजे हे जे 50 मार्क्स आहेत ना त्याचे कोणत्या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला? सी कॉलम मध्ये आणि सेकंड रो मध्ये. म्हणून त्याचा सेल ऍड्रेस C2 झाला. एक लक्षात घ्या, सेल ऍड्रेस, कॉलम,
रोज ह्या कन्सेप्ट तुमच्या जर आता चांगल्या क्लिअर झाल्या तर आपल्याला एक्सेल मध्ये काम करताना मजा येईल. मग पुढे जाऊन तुम्हाला ते कंटाळवाणं नको वाटायला, म्हणून आपण आता याच्यावरती थोडा जास्त वेळ देतोय. C2 पासनं तर मला C3 पर्यंतच्या या सगळ्या सेलची बेरीज हवी आहे. तुम्हाला कुठल्याही कीबोर्ड वरती बटन दाबत बसण्याची आवश्यकता नाही. म्हणजे कसं की 3च विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड होते, तर तुम्ही कॅल्क्युलेटर वापरला असतं तर पटकन झालं असतं. तर कॅल्क्युलेटर पेक्षाही सुपर फास्ट काम तुमच्या एक्सेल मध्ये होईल. डेटा तुम्ही भरून ठेवलेला पाहिजे. टोटल करायचे आहे, त्यांची समरी काढायची आहे, हायेस्ट लोएस्ट नंबर काढायचा आहे, सिमिलियर नंबर तुम्हाला सर्च करायचे आहे, नंबर सगळे असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने लावायचे आहे. हे सगळं काम फक्त एका सिंगल टच वरती होणार आहे. तुम्हाला सगळ्यांना ही स्क्रीन व्यवस्थित दिसत आहे का? दिसत असेल तर कृपया ओकेचा रिप्लाय द्या. तुमच्या ओके रिप्लाय वरनं मला कळेल की किती लर्नर्स क्लासमध्ये सध्या खरोखर प्रेझेंट आहेत, म्हणून मी ओके रिप्लाय द्यायला सांगितलं. प्रतीक आहे ना क्लासमध्ये? हो सर. मग काय बाबा, तू सोप्या प्रश्नाला रिप्लाय दिला नाही म्हणून मी म्हटलं असं. चला ठीक आहे. मी तुम्हाला एक्सेलची ओळख करून देत आहे फक्त की हे जे वर्डचा स्कोर आहे, तर वर्ड मध्ये या 3 विद्यार्थ्यांना कोणकोणते मार्क्स आहेत ते तुम्हाला या सिक्वेन्सने बघायला मिळत आहेत. आता तुम्हाला असं वाटतंय की त्यांचा जो बदल आहे, म्हणजे मार्क्स आहेत, तर ते असेंडिंगच्या ऐवजी तुम्हाला डिसेंडिंग हवे आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त मार्क असणारा विद्यार्थ्याचं नाव वरती आलं पाहिजे. तर ते तुम्हाला एका क्लिक वरती चेंज करता येईल. सगळ्यात कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव खाली जाईल. हे तुम्हाला मॅन्युअली करणं खूप अवघड आहे, परंतु एक्सेल मध्ये तुम्हाला हे फीचर्स वापरता येतील आणि तुमचं काम पटकन सोपं होईल. आपण नवीन फीचर कडे जाऊ. मी तुम्हाला एक्सेलची ओळख करून देताना सांगितलं, उभ्या आणि आडव्या रेषा, रो आणि कॉलम्स, त्यानंतर त्यांच्या मिळून तयार झालेला चौकोन म्हणजे सेल. नंतर आपण सेल ऍड्रेस विषयी काम केलं. प्रत्येक आता 60 नंबर म्हणजे माझा सध्या सेल पॉइंटर ज्या ठिकाणी आहे त्याचा सेल ऍड्रेस सांगतो का काय? प्रतीक गंगुर्डे, आता 60 हा अंक ज्या ठिकाणी आहे त्याचा सेल ऍड्रेस काय असेल, काय आहे? C3 सर. C3 आहे. ओके. मला असं वाटलं की तू आपला क्लास सोडून दुसरीकडे वगैरे लक्ष देत आहे का काय म्हणून विचारलं होतं. नाही सर, आहे ना. ओके. आपण एक्सेलची ओळख करून घेताना आलेख वरती काम केलं, स्प्रेडशीट वर्कशीट समजून घेतलं, इज इक्वल टू चं बटन म्हणजे कॅल्क्युलेटर हे समजून घेतलं, आणि डिफरंट टाईपचे फंक्शन्स म्हणजे तुम्हाला सूत्र वापरता येतील आणि काम खूप पटकन करता येईल. हे सगळे एक्सेलची आयडेंटिटी आहे. आता आपल्याला मोबाईल वरती शिफ्ट व्हायचंय आणि मोबाईल वरती जाऊन हेच काम एकदा परत करून बघायचंय. त्याच्यामुळे मी माझा मोबाईल व्ह्यू सुरू करतो. जोपर्यंत मोबाईलचा व्ह्यू सुरू होतोय ना, मी तुम्हाला एक्सेलच्या दुसऱ्या काही डेटाबेसची ओळख करून देतो पहिले. की माझ्याकडे असा डेटा आहे बघा की विद्यार्थ्यांची नावं आहेत आणि ते सगळ्यांची नावं मी या लिस्ट मध्ये या एका एक्सेलच्या फाईल मध्ये ऍड करून ठेवलेले आहेत. आता अशा पद्धतीने डेटाबेस माझ्याकडे आहे. तुम्हाला सगळ्यांना माझी फाईल दिसते का एक्सेलची? हो सर. हा, या फाईल मध्ये तुम्हाला असं कळालं की खूप सारे नावं लिहिलेले आहेत, त्याच्या शेजारी मेल फिमेल आहे, नंतर बरेच काहीतरी माहिती लिहिलेली आहे आणि तुम्हाला फक्त उभ्या आडव्या रेषा आणि भरलेली माहिती एवढंच दिसतंय काहीतरी, बरोबर आहे? तर या सगळ्या इन्फॉर्मेशनला आपण डेटा म्हणायला पाहिजे. मग माझ्याकडे ज्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन झाले त्यांचं नाव, जेंडर, त्यांची जन्मतारीख, कॅटेगरीज, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, या सगळ्या गोष्टी मी या एक्सेलच्या एका फाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवल्यात. याला आपण डेटा म्हणायचं. असं वेगवेगळ्या स्वरूपाचा डेटा तुमच्याकडे असेल ज्याच्यावरती तुम्हाला काम करायचंय, परफॉर्म करायचंय. भरपूर मोठी फाईल आहे. काय काय काम एक्सेल मध्ये करू शकतात त्याची 2 मिनिटाच्या आत ओळख करून देतो, आणि ती ओळख झाली की मग आपण मोबाईल व्ह्यू कडे शिफ्ट होऊ. एक्सेल मध्ये आपण पहिलं सोपं काम करून बघितलं की तुम्ही मार्कशीट तयार केलं. तुमच्या स्कूल मधल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा डेटा एक्सेलच्या एकाच फाईल मध्ये, एकाच शीट मध्ये बसवता येईल. मग पूर्ण तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांची यादी आपल्याला एक्सेलच्या एका फाईल मध्ये बनवता येईल.
एक्सेल हे एक लार्ज क्वांटिटीमध्ये डेटा सांभाळण्याचं सॉफ्टवेअर आहे. एक्सेलच्या मदतीने तुम्हाला अजून एक काम करता येईल की तुम्हाला तुमच्या एक मिनिट मी तुम्हाला ती फाईल दाखवतो. म्हणजे मला फक्त ती विंडो शेअर करावी लागेल, स्विच करावी लागेल. माझ्याकडे तुम्हाला दाखवण्यासाठी अजून एक फाईल आहे. ज्या फाईल मधली माहिती तुम्हाला वाचायला मिळेल की याच्यात असं कळतंय की एक एक्सेलच्या फाईल मध्ये डेटा आहे. येलो कलरचं बॅकग्राऊंड दिसतंय काय तुम्हाला? हो. आता ऍक्च्युली हा जो डेटा आहे तो आपण वाचून समजून घेऊ. हा आपला अभ्यास नाहीये, परंतु तुम्हाला लक्षात येईल की लिस्ट ऑफ सेंटर्स अँड डिटेल्स. तर हे खाली जे शीट आहे ते ओपन केलं तर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या सेंटर्सची यादी बघायला मिळते. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातले सेंटर्स कोणकोणते आहेत, पुण्यातले कोणते, मुंबईतले कोणते आणि हिंगोलीतले कोणते, असे त्याचे 4 रिझन आपण वेगवेगळे तयार केले. मग तुमच्याकडे अशाही स्वरूपाची माहिती असेल की ज्याच्यामध्ये टेक्स्ट आणि नंबर्स आहेत. काही फाईल्स अशा आहेत की जिथे तुम्हाला इमेजेस पण ऍड झालेल्या बघायला मिळतील. मी तुम्हाला ती पण एक फाईल दाखवतो आणि मग नंतर आपण मोबाईलकडे स्विच होऊ. तर या पद्धतीच्या डेटावर आपल्याला काम करायचं आहे याच्यानंतर. तुम्हाला एक्सेलचा उपयोग कशासाठी करता येणार आहे, तर तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये एक इनव्हॉइस तयार करून द्यायचा आहे. ब्लड बँकेचा डेटाबेस तयार करायचा आहे. तुम्हाला टू डू लिस्ट करायची आहे. म्हणजे मला काय काय कामांची यादी अपेक्षित आहे, म्हणजे मी दिवसभरातल्या कामांची यादी करून ठेवायचा विचार करतोय, ते तुम्हाला एक्सेल मध्ये मॅनेज करता येईल. बजेट बजेट प्लॅन करता येईल आणि बजेट ऍक्टिव्हिटी आपण कंपल्सरी घेणार आहोत सगळ्यांची. तुम्हाला सगळ्यांना तुमचं घरचं मंथली बजेट हे एक्सेल मध्ये प्लॅन करायचं आहे. त्या चालेल. मी फक्त मोबाईलचा व्ह्यू स्विच करतो. माझा आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? हो सर. थँक्यू. मी एक्सेल सुरू केलंय माझ्या मोबाईलच्या व्ह्यू वरती. माझ्या मोबाईल वरती एक्सेल सुरू झालेला व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतोय. माझ्या मोबाईल वरती एक्सेल सुरू झालेल्याचा व्ह्यू बघायला मिळतोय का? नाही सर. काय राहिलंय माझ्याकडनं? काल आपण तुम्हाला हे ऍप्लिकेशन सुद्धा ऑपरेट कसं करायचं ते सांगितलं होतं. मी माझ्या मोबाईलवरनं आपल्या क्लासरूम मध्ये जॉईन झालो मीटिंग मध्ये. माझा मोबाईल तुम्हाला सगळ्यांना दिसला पाहिजे. काल आपण प्रॅक्टिकल म्हणून 2 लर्नर्सला त्यांचा मोबाईल आपल्याला दाखवायला सांगितला होता. म्हणजे प्रेझेंटेशन मोड त्यांना चालू करायला लावला होता, बरोबर आहे? आता मी सुद्धा मीटिंगला तुमच्यासारखंच मोबाईलच्या मदतीने जॉईन झालो, पण माझा मोबाईल तुम्हाला इमिजिएटली का नाही दिसत आहे? तर माझ्या मोबाईलवरती मी प्रेझेंटेशन स्क्रीन हा ऑप्शन ऑन केलेला नाही आणि तो ऑन केल्यानंतरच आता माझा मोबाईल तुम्ही सर्व बघू शकता. तुमच्या सगळ्यांच्या स्क्रीनवरती आता संदीप कुकाटेचा मोबाईल बघायला मिळतोय. क्लिअर का? हो सर. मी तुम्हाला एक काम सांगितलेलं होतं की तुम्ही सुद्धा माझ्यासारखी गुगल मीट अरेंज करायची तुमच्या मित्रांची आणि त्यांच्या मदत गुगल मीट घ्यायची ऑनलाईन. किमान 5 ते 10 मित्रांना ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला लावायचं. आपण लिंक पाठवायची आणि त्यांच्याकडनं मीटिंग करून घ्यायची. असं काम केलं का तुम्ही काल? हा माझा प्रश्न आहे म्हणून मी थांबलोय. कोणीच नाही केलंय काम? एकदा परत सांगतो की गुगल मीट हे जे ऍप्लिकेशन आहे ते चालू करून जसे मी आता तुम्हाला माझ्या मोबाईलचा व्ह्यू दाखवून काही टॉपिक वरती आपण काम करतोय, असं तुम्हाला तुमच्या मित्रांची मीटिंग घेता येईल. तुम्ही सगळे एकमेकांना बघू शकाल, एकमेकांना गप्पा मारता येतील. ऍक्च्युली त्याच्यासाठीच हे सॉफ्टवेअर आहे आणि हे मीट सॉफ्टवेअर आपण एज्युकेशनल पर्पजने वापरतो, हा दुसरा भाग झाला. तर सगळ्यांनी हे करून बघा आणि काम करताना अडचण आली तर मी जरूर मदत करेन.
मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की आता आज नंतर तुमचं एक्सेलचं सगळं काम हे एकाच फाईलमध्ये राहील. म्हणजे आता तुमच्या समोर जी फाईल आहे तर त्या फाईलमध्ये मी ऑलरेडी क्लास चालू करण्याच्या अगोदर काही थोडीफार माहिती मी भरून ठेवलेली आहे जिच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. एकदा परत रिवाइज करतो. उभ्या ज्या काही रेषा आहेत त्यांना तुम्हाला कॉलम म्हणायचं आहे. मी एरिया सिलेक्ट केलं, कॉलम कळाले तुम्हाला. हॉरिझॉन्टल लाईन्स ज्यांना आपण रोज म्हणणार आहोत, रो आणि कॉलम मिळून जो बॉक्स तयार होतो त्याला सेल म्हटलं जातं. तसंच इथे सर्वात खाली शेवटी तुम्हाला शीट 1, शीट 2 आणि शीट 3 हे पण बघायला मिळत आहेत. म्हणजे त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की आपण आता सध्या कोणत्या ठिकाणी काम करतोय. तर शीट 1 मध्ये काम करतोय आणि रोज काम करताना नवीन फाईल घेण्याच्या ऐवजी आपण नवीन एका शीट मध्ये जाऊन काम करणार आहोत. चला आता या एक्सेलच्या मध्ये आपण कामाला सुरुवात करू. मी सगळ्यांना सोपं जावं म्हणून एक पर्टिक्युलर एरिया एनलार्ज करून घेतो आणि या एरियामध्ये 55 ला मी टच केलंय फक्त. याचा सेल ऍड्रेस काय आहे? B2. B2 सेल ऍड्रेसच्या समोर आणि वरती आणि डाव्या बाजूला 2 सर्कल दिसत होते. त्यापैकी एकाला क्लिक करून मी ड्रॅग केलं म्हणजे तेवढा एरिया सिलेक्ट केला. तुम्हाला सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज वरती दिसतोय बघा इथे. मी जेवढा एरिया सिलेक्ट केलेला आहे त्या सर्वांची सम किती आहे? 198. स्क्रीनच्या वरती म्हणजे जिथे एबीसी नाव तुम्हाला बघायला मिळत आहे ना, एबीसी नावाच्या वरती तुम्हाला सम, ऍव्हरेज, काउंट, मॅक्सिमम, मिनिमम ही सगळी बेसिक माहिती बघायला मिळते. आणि हा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आहे जो तुम्ही आता बघितलाय. नक्की लक्षात आलाय का मी काय सांगितलं ते? हॅलो, माझा आवाज येतोय ना सर्वांकडे? हो सर. हो सर. मी आता असं सांगितलं की एक्सेलचे मार्क्स मी सिलेक्ट केले. मार्क्स कसे सिलेक्ट केले तर मी एक्सेलच्या 78 नंबरला टच केलं. या दुसऱ्या सर्कलला टच करून त्याला खाली ड्रॅग केलं. 98 पर्यंतचा एरिया सिलेक्ट झाला. या सर्व एरियाची बेरीज काय आहे तर 298. ऍव्हरेज काय आहे, समरी काय आहे ती 74.5. किती लर्नर्सचा डेटा आहे? काउंट झाला 4. मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त मोठा नंबर किती आहे? 98. आणि मिनिमम किती आहे? 55. म्हणजे हायेस्ट नंबर आणि लोएस्ट नंबर या सर्व एरियामध्ये सिलेक्ट केलेल्यांपैकी तुम्हाला इथे बघायला मिळाला. हे समजलंय का? हो सर. हो सर. याच्यासाठी आपण काही इनपुट्स दिलेले नाही. आपण फक्त एरिया सिलेक्ट केला आणि वरती बघितलं की एक्सेलने तुम्हाला काय फीचर दिले. तर तुम्हाला ऑटोमॅटिक टोटल, समरी, हायेस्ट, लोएस्ट. मग आता हे सगळं खूप इझी नाही का झालं? आता विद्यार्थ्यांची संख्या 4च होती. अमोल, राजेश, किशोर आणि नितीन या 4च लर्नर्स मध्ये तुम्हाला असं लक्षात आलं की या सगळ्यांचा जो डेटा आहे तो 4 असल्यामुळे आपल्याला पटकन बघून सांगता येत होतं की हायेस्ट कोणता आहे, लोएस्ट कोणता आहे. परंतु असा विचार करा की 20,000 विद्यार्थ्यांची यादी आहे तर हे तुम्हाला अवघड गेलं असतं. प्रत्येकावरती नजर फिरवून हायेस्ट आणि लोएस्ट काढणं ते काम तुम्हाला एक्सेल मध्ये इथे सोप्या पद्धतीने करता येईल. मी तुम्हाला आता एक्सेलच्या ज्या फीचर्स कडे घेऊन जात आहे की इथे तुम्हाला लक्षात आलं की विद्यार्थ्याचं नाव, वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉइंट यांचे मार्क्स मी इनपुट करून ठेवलेले आहे. मी जी काही माहिती स्वतः इनपुट केलेली आहे त्या इन्फॉर्मेशनचा कलर कोड आता सध्या बदलून ठेवतो लक्षात येण्यासाठी. म्हणजे आपण पुढे कोणतं काम करतो आहे ते तुम्हाला लक्षात येईल. मग आपल्याला पुढे टोटल कॅल्क्युलेट करायचे आहे. ओके, या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मार्कांची बेरीज करायची. तर मी तुमच्या अगोदरच ते काम एकदा केलेलं असल्यामुळे तुम्हाला इथे रिझल्ट बघायला मिळतोय. पण आपण त्याला काढून टाकू. ते सगळं जे काही काम आहे त्याला रिमूव्ह करतो मी. कट करून तर ते काय गेलं नाही. काय करावं लागेल संकेत अजून त्याला? दुसरा पर्याय कट करून तो डेटा काय गेला नाही माझ्याकडनं. त्याला क्लिअर करून बघू आपण. कारण क्लिअर हा पर्याय नवीन आलेला होता इथे. चालेल, आपण यांची टोटल करण्यासाठीच काम करूया. इथे तुम्हाला
सोप्या पद्धतीने बेरीज करता येईल. जसं तुम्हाला मी ओळख करून दिली होती की इथे प्रत्येक कामासाठी तुम्हाला इज इक्वल टू वापरावं लागेल. जर तुम्हाला टोटल करायचे आहे, जर तुम्हाला कुठलं फंक्शन वापरायचं आहे, तर हर एक कामासाठी तुम्हाला इज इक्वल टू टाईप करावं लागेल. मग मी एक फंक्शन टाईप करतो. तुम्ही एक्सेलचा हा कीबोर्ड असा वापरतात का? एक्सेलचा आणि मोबाईलचा कीबोर्ड जसं मी आता केलं तो. हॅलो, हो सर. सर्व हो, लोक सर. वापरतात कीबोर्ड. म्हणजे आता आपलं एक्सेल सुरू आहे, बेरीज करण्यासाठीचं काम मी करतोय. पण मला एक सांगा की कीबोर्ड अशा पद्धतीने तुम्ही वापरतात का? मला या ठिकाणी परफेक्ट टाईप करायचं आहे, तर मी फक्त पी पासून तर त्या सगळ्या अक्षरांवरनं माझा बोट फिरवतोय. तुम्ही आता ग्रीन लाईन्स बघितल्या इकडे तिकडे होताना, तर स्पेलिंग ऑटोमॅटिक तो कॅच करून घेतो. एखादा कॅरेक्टर मिस झालं तरी पण तो ऍडजस्ट करून घेतो. असं तुम्ही सगळ्यांनी कीबोर्ड वापरलाय का? हो सर. हो सर. वा वा, चालेल. आपण टोटल साठी काम करतोय. तुम्हाला इज इक्वल टूच हे फंक्शन वापरावं लागेल सगळ्यात पहिले. आणि मग अमोलचे वर्ड मधला स्कोर काय? वर्डचे मार्क्स किती अमोलचे? 55. त्याचा सेल ऍड्रेस काय आहे तो? संकेत ठाकरे. B2 सर. B2. मग त्याचा सेल ऍड्रेस दिला B2 प्लस एक्सेलचे मार्क्स C2 प्लस पॉवर पॉइंटचे मार्क्स D2. इथे प्लस सिम्बॉल टाकायचा राहिला, प्लस D2 प्लस C2 आणि एंटर. इथे जो राईट मार्क दिसतोय ना वरती ग्रीन कलरचा, तो टच केला मी आणि टोटल आली माझी इथे. तुम्ही म्हणणार की सर अशा पद्धतीने बेरीज करायची, तर मग कॅल्क्युलेटर खूप सोपं आहे माझं, मी कॅल्क्युलेटर वापरेल, कशाला एक्सेल वापरणार? पण लक्षात घ्या, एक्सेल मध्ये ही एक मेथड आहे जी तुम्हाला माहित पाहिजे, म्हणून मी आपण ती एक मेथड घेतली. अजून दुसरी पण घेऊ. दुसऱ्या मेथड मध्ये काम करताना तुम्हाला काय करावं लागेल? बेरीजच म्हणजे तुम्हाला टोटल कॅल्क्युलेट करायचे आहे, तर तुम्ही या पद्धतीने काम करू शकता. आणि दुसरा पर्याय काय आहे की तुम्ही इथे फंक्शन वापरू शकतात. मग फंक्शन वापरून कसं काम करता येईल? तर मी तुम्हाला एक्सेलची ओळख करून देताना सांगितलं की या हॉरिझॉन्टल लाईन्स म्हणजे रोज, व्हर्टिकल लाईन्स म्हणजे कॉलम, त्यांच्या मिळून तयार झालेला जो स्क्वेअर आहे, जो चौकोन आहे, त्याला आपण सेल म्हणतो. तर या सगळ्या टायटलच्या वरती इथे तुम्हाला एफएक्स बघायला मिळत आहे सगळ्यांना. या एफएक्सचं काम आहे इन्सर्ट फंक्शन. मग आपण याची मदत घेऊ. आणि मला काम करायचं आहे ते आत्ताच सम हे फंक्शन वापरायचंय. मग सम फंक्शन ऑपरेट करताना कुठपासून तर कुठपर्यंत बेरीज करायची हे आपल्याला या आपल्या कम्प्युटरला सांगावं लागेल, मोबाईलला सांगावं लागेल. तर मला B2 पासून तर B3 पासून तर D3 पर्यंतच एरियाशी टोटल करायची. तेवढा एरिया मी सिलेक्ट केला आणि डन केलं, तर टोटल कॅल्क्युलेट झाली. मी हे काम परत एकदा करतोय बरं का. स्क्रीन छोटी असल्यामुळे कदाचित तुम्हाला ते लक्षात आलं नसेल, तर मी एकदा परत करतो. मला नितीन या स्टुडंटची टोटल करायचे आहे. नितीनचे वर्डचे मार्क्स आहे 55, एक्सेलचे 98 आणि पॉवर पॉइंटचे 46. टोटल करण्याची पहिली पद्धत आपण बघितली होती, इज इक्वल टू वापरा, टोटल करा, चालू शकता. पण आता आपण काय करू की फंक्शनचा आधार घेऊ. एफएक्स बटन टच केलं आणि सम हे फंक्शन आपल्याला वापरावं लागेल, कारण मला बेरीज करायची आता. मग माझं फंक्शन आहे सम इंटू ब्रॅकेट, म्हणजे कंसामध्ये मला ऍड्रेस द्यायचा आहे की कशाची बेरीज करायची बाबा. तर नितीनच्या वर्डच्या मार्कांचा सेल ऍड्रेस आहे B5. या B5 पासून तर मला B6 पर्यंत D5 पर्यंतचा एरियाशी टोटल करायची आणि राईट मार्क कम्प्लीट. या मेथडने तुम्ही काय केलं की अगदी कमी वेळात त्या चारही विद्यार्थ्यांच्या मार्क्सची टोटल केली. आता थोड्या वेळाकरता एक्झाम्पल चेंज करा. लर्नर 4 नाही आहेत आपल्याकडे, लर्नरची संख्या 40,000 आहे. 40,000 विद्यार्थ्यांचा डेटाबेस तुमच्या समोर आहे आणि सगळ्यांची एका सेकंदात तुम्हाला टोटल करता येईल, जर तुम्हाला हे सम नावाचं फंक्शन माहिती असेल तर. इथपर्यंत कळालंय का? हो सर. ओके. मग तुम्ही म्हणाला असं प्रत्येकाची बेरीज करत
बसलो तर सर किती वेळ जाईल आपला, मला मान्य आहे. तुमची शंका पण क्लिअर आहे. असं एकेका विद्यार्थ्याची बेरीज करत बसलो तर आपला प्रचंड वेळ वाया जाईल त्याच्यामध्ये. मग त्याला पर्याय काय? तर त्याला पर्याय आहे, आपण असं करू, ही जी टोटल केलेली आहे ना, इथे एक फंक्शन वापरलं होतं आपण इथे इज इक्वल टू, त्याच्यामध्ये त्याने टोटल कॅल्क्युलेट केलेली. मी नवीन मुद्द्याकडे जातोय बरं का, काळजीपूर्वक बघा. या टोटल नंतर मी पुढचा एरिया सिलेक्ट केला, हा, आणि फिल नावाचं बटन टच केलं. सॉरी, एकच सेकंद. ही टोटल आहे इथे. एरिया सिलेक्ट केला, जरा एक मिनिटावर का, मी फोन पिकअप केला तर आपला क्लास बंद होईल, मी त्याला रिजेक्ट करतो. हा, मी तुम्हाला सांगत होतो बस एवढंच, की या टोटल पासून पुढचा जो एरिया आहे इथे तुम्हाला पुन्हा टोटल करत बसण्याची गरज नाही. एकदा तुम्ही या एका सेलसाठी टोटल केलेली आहे तर पुढच्या एरियासाठी तुम्हाला तो फॉर्म्युला कॅरी फॉरवर्ड करता येतो आणि आपल्याला पुन्हा पुन्हा ते नंबर टाईप करण्याचा वेळ वाचवता येईल. आपण ते पण काम करू. अजून एक एक्सेलचं सिंपल फीचर आपल्याला समजून घ्यायचं होतं आजचं, ते म्हणजे चार्ट विझार्ड. तर त्यासाठी तुम्हाला एरिया सिलेक्ट करावा लागेल, ज्याच्यामध्ये आपण या 4 विद्यार्थ्यांचा डेटा विथ मार्क्स असा एरिया सिलेक्ट केला. एरिया सिलेक्ट केल्यानंतर याचा चार्ट तयार करण्यासाठी तुम्हाला इन्सर्ट टॅब मध्ये जावं लागेल आणि चार्ट विझार्ड आपण ओपन केलं. चार्टचे हे सगळे टाईप तुमच्यासाठी स्क्रीनवरती दिलेले आहेत. मी एका सिंपल म्हणजे कॉलम टाईपची निवड करतो. तर त्याने मला चॉईस दिला की तुमचा आलेख कसा असायला हवा. मला जरा स्टायलिस्ट आलेख हवाय म्हणून मी हा टाईप निवडला आणि आता माझ्या एक्सेलच्या शीटमध्ये एक नवीन चार्ट ऍड झालेला आहे. सगळ्यांना इथे पण चार्ट वाचता येईल. मला सांगा, किशोर या विद्यार्थ्याला कोणत्या विषयात, सॉरी, वर्ड मध्ये सगळ्यात जास्त मार्क्स कोणाला आहे? किशोरला. व्यवस्थित माझ्या मोबाईलची स्क्रीन सगळ्यांना दिसते का व्यवस्थित? मी प्रश्न असा विचारला की वर्ड मध्ये सगळ्यात जास्त हायएस्ट स्कोर कोणाचा आहे? किशोरचा. किशोर. वर्ड या सब्जेक्ट साठी उजव्या बाजूला ब्ल्यू कलरच्या शेजारी टाईप केलेला आहे वर्ड, ऑरेंज कलर शेजारी आहे एक्सेल, पॉवर पॉइंट शेजारी ग्रे कलर शेजारी आहे पॉवर पॉइंट. पवन राजे, माझी स्क्रीन दिसते का व्यवस्थित? हॅलो हो सर. हॅलो, सर दिसते. माझा आवाज येतोय का व्यवस्थित? हो सर. सर. हॅलो, हॅलो. आवाज येतोय माझा? येतं सर. आता गडबड अशी झाली की मला जो एक फोन येऊन गेला, जो तुम्ही बघितला, त्या फोनला मी इथनं रिजेक्ट केलं, पण त्यानंतर मला तुमचा आवाज येणं असं झाला. म्हणून मी प्रश्न विचारतोय, तुम्ही उत्तर देत असाल तर मला ऐकायला आलं नाही. तर मला थोड्या वेळाकरता मोबाईल बंद करता येईल. पण मी सिस्टीमचा आवाज, मला एक सांगा बरं, वर्ड मध्ये सगळ्यात जास्त मार्क्स कोणत्या विद्यार्थ्याला आहे? किशोर. आणि किशोर. पॉवर पॉइंट मध्ये नितीन. म्हणजे माझी स्क्रीन तुमच्याशी शेअर होते, तुमचा आवाज मला मोबाईलच्या व्ह्यू मध्ये आलेला नाही. मी त्या व्ह्यूला थोड्या वेळासाठी बंद करतो आणि परत चालू करतो. हॅलो, माझा आवाज येतोय व्यवस्थित? हो सर. काय झालं माहितीये का, आता जस्ट त्या एका फोनला रिजेक्ट केल्यानंतर आहे ना, माझ्या फोन मध्ये तुमचा मीटिंग मधला आवाज येणं बंद झाला होता.
पण चला आलेख तयार केलाय, सगळ्यांना कळालंय का? हो सर कळालं. कळालंय. पवन राजा सोडून बाकीच्यांनी रिप्लाय द्यायचा. आता मनीषा राऊत आणि नूतन हाडस तुम्ही रिस्पॉन्स द्यायचा याच्यानंतर. मी आतापर्यंत केलेलं काम मोबाईल वरती तुम्हाला कळालंय का? हो सर. तुम्हाला कंटाळवाणं वाटू नये म्हणून मी डेटा अगोदरच फिलअप करून ठेवलेला होता. विद्यार्थ्यांची नावं आणि मार्क्स वगैरे मनाने टाकून ठेवलं तिथे. म्हणजे मग आता डायरेक्ट आपल्याला काम करायला सोपं जावं या पॉईंट ऑफ व्ह्यूने. या तयार केलेल्या चार्टला मी सिलेक्ट केलं आणि त्याला कॉपी करून घेऊ आपण. सगळ्यांना माहिती आहे की कॉपी करण्यासाठी त्या बटनावर, त्या चार्टवर होल्ड करून ठेवलं की वरती एक ऑप्शन येतो. स्क्रीन नाही दिसत आहे. हो हो, अरे बरं झालं सांगितलं लवकर. त्यांना स्क्रीन राहिला येणार आहे. आता आली का बाबा स्क्रीन? हा आली. आली, ओके. असं गडबडून जाते बाबा. मी पण काय करू त्याला. आता मला फोन येणं काय अपेक्षित नव्हतं आणि त्या फोनमुळे गडबडून गेली आपल्या क्लासची थोडीशी. मी त्या चार्ट विझार्टला टच केलं, इथे कॉपीचं बटन प्रेस केलं आणि आता कालचा जो सब्जेक्ट होता आपला पॉवर पॉईंटचा, पॉवर पॉईंट सुरू केलं. पॉवर पॉईंट सुरू करून आपल्या प्रेझेंटेशन मध्ये मला एका ठिकाणी हा चार्ट दाखवायचा आहे. मग त्या चार्ट साठी म्हणून मी इथे, मला ऍड करायला संधी आहे का? आहे. नवीन शीट ऍड केलं आणि इथे त्या चार्टला पेस्ट करून दिलं. लक्षात आलंय तुम्हाला? हॅलो. हो सर. हा, पॉवर पॉईंट मध्ये पण आपल्याला चार्ट वापरायचा होता, परंतु पॉवर पॉईंट मध्ये चार्ट कसा आणायचा हे त्यावेळेस आपल्याला पेंटिंग ठेवावं लागलं होतं. मी तुम्हाला सांगत तर होतो की आपल्या प्रेझेंटेशन मध्ये जिथे तुम्हाला आवश्यकता असेल आपण चार्ट आणू, जिथे आवश्यकता असेल तिथे टेबल. तर टेबल तर आपण ऍड केलेले होते. किंवा तुम्ही आत्ताही ठरवलं की एक्सेल मध्ये यायचं आणि एक्सेल मध्ये शीट 1 वरती टेबल आहे आपला, त्या टेबलला आपण इथं पिकअप करू. शीट 1 मध्ये आलो आणि या टेबलला मी इथनं कॉपी करून घेतलं. कॉपी. आणि त्याला आपल्याला कुठे टाकायचंय? या एक्सेल पॉवर पॉईंट मधल्या शीट मध्ये. इथे तो टेबल आपल्याला ऍड करायचा आहे. पेस्ट. पवनराजे का होईना हे? आलं आलं. जरा गर्दी आली होती माझ्याकडनं. पेस्ट आलाय चार्ट. हे सॉरी, टेबल पण आला इथे. मला वाटतं आपण आता हा टॉपिक इथे थांबवू. म्हणजे पॉवर पॉईंट मध्ये एक्सेल कसं आणायचं हा आपला उद्देश नव्हता, पण पॉवर पॉईंटच्या मोबाईल व्ह्यू मध्ये तुम्हाला आलेख वापरता येत नाही. पॉवर पॉईंटच्या मोबाईलच्या व्ह्यू मध्ये, म्हणजे मोबाईलवर पॉवर पॉईंट वापरताना चार्ट विझार्ट आलेख तिथे वापरता येत नाही, कम्प्युटरवर वापरता येतो. पण आपण त्यावेळेस असं बोललो होतो की जर तुम्हाला पॉवर पॉईंट मध्येही चार्ट विझार्ट पाहिजे असेल तर तो एक्सेल मधून आणता येईल. आता आपण एक्सेल मध्ये काम करतोच आहे ना, तर मग एक्सेल मध्ये तयार झालेलं हे जे चार्ट आहे त्याला तिकडे शेअर केलं. आता आपलं आजचं टार्गेट संपलं. तुम्हाला एक्सेलची ओळख झाली, रो आणि कॉलमची ओळख झाली, शीट म्हणजे काय ते कळालं, सेल आणि सेल ऍड्रेस ही कन्सेप्ट क्लिअर झाली. एक्सेल मध्ये काम करताना चार्ट कसा तयार करायचा ते पण तुम्हाला समजलं. आता इथे तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करून बघायचे असतील तर ते काम करू आपण. मी कम्प्युटरवरती तुम्हाला जे काम करून दाखवलं होतं की इथे तुम्हाला इज इक्वल टू साइन प्रेस करायचं आहे जर बेरीज करायची असेल तर. मग एकदा ते पण काम करून बघू आपण. इज इक्वल टू वर्ड मधल्या चारही विद्यार्थ्यांची मार्कांची बेरीज हवी आहे. तर 55 म्हणजे 55 हा जो नंबर आहे तो कोणत्या सेल ऍड्रेस मध्ये आहे? B2. त्याच्यानंतर 22 चा सेल ऍड्रेस काय आहे खाली? हॅलो मनीषा. B3. हा, B3 प्लस C3. पण ही मेथड जरा खूपच अवघड वाटेल. प्रत्येकाचा सेल ऍड्रेस टाईप करत बसा, कितीतरीच वेळ जाईल, कंटाळवाणं वाटू शकतं ते. B4 करायला पाहिजे होतं नाही ते आपण. तुम्ही सांगायचं ना मला, सर चुकतंय तुमचं काम असं. इथे B4 करायला पाहिजे होतं आणि परत प्लस देऊन
B5. चारही सेलसाठी 4 वेगवेगळे कलर आलेले आहेत. वरती राईट मार्क प्रेस केला आणि सगळ्यांची टोटल आपल्याला 198 इथे बघायला मिळाली. इथपर्यंत समजलंय का? हो सर. इज इक्वल टू सम पण करून बघू. इज इक्वल टू सम करून बघण्यासाठी वरच्या सेलमध्ये ब्लँक सेलमध्ये मी टच केलं, एफ फंक्शन वापरलं. तिथे फंक्शनची मोठी यादी आहे आणि हे सगळे फंक्शन आपल्याला मॅक्सिमम फंक्शन, जास्तीत जास्त फंक्शन सोप्या पद्धतीने समजून घेता येतील. मी सम नावाचं फंक्शन वापरलं कारण मला इथे बेरीज करायची. सम फंक्शन युज करायचं म्हणून मी त्याला इंटर दिला. तर त्यांनी मला सुरुवातीला वरती टॉप साईडला तुम्ही बघतायत की सम करायची तर कशाची, तुमच्या मोबाईलला माहित नाही ना आपल्याला बेरीज कशाची हवी. मग मी माझा सुरुवातीचा सेल ऍड्रेस दिला B2. इथून बेरीज करायला सुरुवात करावा तर B5 पर्यंत या सेल ऍड्रेस पर्यंतचा मी ऍड्रेस दिला आणि त्याला राईट मार्क केलं. तर आता टोटल आलेली आहे. सगळ्यांना इथपर्यंत समजलंय व्यवस्थित? हो सर. हॅलो, माझा आवाज व्यवस्थित आहे? हो सर. मोबाईल भेटून आहे. तर त्याचं टार्गेट होतं फक्त एक्सेलची ओळख करून देणं. तुम्हाला एक छोटासा होमवर्क आहे आजचा. आज सगळ्यांनी एक्सेल सुरू करायचं तुमच्या मोबाईल वरती. एक्सेल आहे ना सगळ्यांनी इन्स्टॉल केलेलं? हो हो सर. सर. हो, आज पहिला दिवस असल्यामुळे एकदम सोपं आणि छोटंसं काम घेतलं. कृपया तुम्ही समजून घ्या की मी जर खूप जास्त काम आज केलं असतं तर मग तुम्हाला एक्सेल न समजताच खूप पुढे गेलो असं वाटलं असतं. तर पहिला दिवस आहे, एक्सेलच्या रो कॉलमची ओळख झाली पाहिजे, फंक्शन्स कुठनं येतात, एडिट कुठनं करायचं, आलेख कसं तयार करायचं, हे सगळं काम तुम्हाला आज हाताळून बघायचंय. तर थोडक्यात काय, तर आज तुम्ही एक मार्कशीट तयार करायचं. 5 विद्यार्थ्यांचे नाव असले पाहिजे. स्टुडंटचं नाव मी आता शॉर्टकट मध्ये टाकलं होतं, नितीन, महेश, किशोर, गोपाल वगैरे. तुम्हाला तुमच्या 5 मित्रांचे पूर्ण नाव टाईप करायचे आहे, जसं सचिन, रमेश, तेंडुलकर. नंतर त्यांचे 3 विषय घ्यायचे, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, आणि या सर्व विषयांच्या मार्कांची बेरीज झाली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा चार्ट तयार करायचा आहे. चार्ट त्या शीटमध्ये खाली असला पाहिजे. मग एक टेबल आणि त्याचा चार्ट, एवढं काम तुम्हाला सगळ्यांना कंपल्सरी मला आज मेल करायचंय. हे काम करण्यासाठी वेळ लागणार आहे फक्त 5च मिनिटं, आणि अगदी जास्त झालं तर 10 मिनिट, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. कृपया तुम्ही मला आजच्या आजच, म्हणजे आपला क्लास झाला, मी माझं लर्निंग थांबवतो. तुम्ही असं समजायचं की क्लास सुरूच आहे, लगेचच्या लगेच एक मार्कशीट तयार करा, त्याची टोटल करा, आणि टोटल करून चार्ट तयार करून तुम्ही तुम्हाला मेल करा. ते झाल्याशिवाय क्लास बंद करू नका. चालेल का असं केलं तर? माईक चालू करून सांगा ना. हो सर. हो, मग आता काय करू आपण की आता माझ्याकडचं प्रेझेंटेशन व्ह्यू मी बंद करतो. मला नाईलाजाने आता क्लास बंद करावा लागणार आहे, कारण मला 2-3 फोन येऊन गेले, त्यांना रिप्लाय द्यायचा आहे. तर मी क्लास माझ्याकडनं बंद करतो, परंतु तुम्ही मात्र तुमचा क्लास कधी संपला तर हे सगळं तुम्ही आता लगेच फायनल करायचं आणि मला मेल करायची, आणि मग तुमच्या दृष्टीने तुमचा आजचा क्लास संपला. इथपर्यंत लक्षात आलंय का? हा मग हो सर. मग तुम्ही तुमच्या कामाला लागा, मार्कशीट तयार करा. मी हे क्लास माझ्याकडनं ऑफ नाही करत आहे, माझ्याकडनं क्लास सुरूच आहे, फक्त मी तुमच्या सोबत नाही, मला दुसरा फोन अटेंड करायचा, त्यामुळे तुम्ही तुमचं काम करा आणि मला लगेच मेल करा, मी ऑनलाईन आहे. 11:15 आपण 11 वाजून 8 मिनिटं झाले ना, तर 11 वाजून 18 मिनिटांनी क्लास बंद करू आज. तुम्हाला 10 मिनिटं वेळ आहे, पटकन तुम्ही मला ते मेल करा लगेचच्या लगेच.
हॅलो, तुमच्या सगळ्यांचं काम सुरू आहे ना मोबाईलवर? म्हणजे क्लास तुम्ही माझा आवाज ऐकतही काम करू शकतात, है ना? आणि कोणाला शक्य असेल स्विच करून रिप्लाय देणं तर रिप्लाय पण देऊ शकतात. हो सर करतो आम्ही. तू कम्प्युटरवर हो सर करतो. कम्प्युटरवर काम करतात की मोबाईलवर? सर मी कम्प्युटरवर करतो. आणि पवनराजे? मोबाईल ठीक आहे, चालेल. तुम्ही सर्व हे काम मला व्हॉट्सअपला टाकाल का, ईमेल करण्यापेक्षा? ते जास्त सोयीस्कर होईल पटकन बघायला. पवनराजे, आवाज येतोय ना माझा? हो सर.
आत्ताच हे काम करताना कोणाला अडचण येते का? मनीषा राऊत, नूतन हडस, पवन राजे, सुयश, साक्षी, तुम्ही सगळ्यांनी तुमचं काम पूर्ण झालं की मला व्हॉट्सअपला ती फाईल पाठवा, एक्सेलची फाईल. सुयश, तुझं काम झालं का रे? नाही सर, 1 मिनिटात 4 जण होत आहे. हो चालेल. म्हणजे बाकीच्यांना वेळ लागणारच, कारण तू तर काम मशीनवर करतोय ना, कम्प्युटरवर करतोय ना. हो सर. ओके.
नूतन हडस तुमची मेल मिळाली बरं का मला. एकदम परफेक्ट काम झालंय जसं आपण ठरवलं होतं तसं. तुम्ही मला स्क्रीनशॉट शेअर केलाय का? हो. हो सर. ओके, मी तो व्हॉट्सअपला शेअर करतोय बरं का सगळ्यांसाठी. तुम्ही कम्प्युटरवर पण काम केलंय का? सर. सॉरी, कम्प्युटरवर काम केलंय याच्या अगोदर एक्सेल मध्ये? नाही सर. पहिल्यांदाच काम करताय आता? हो सर. ओके. करीना देसाई, तुम्ही करताय काम? सुयश, सर मेल केली सर. ओके, मी ऑनलाईनच आहे, तुमच्या कामाची वाटच बघतोय. हो, तुझी मेल आली. तेजसची पण मेल आली बरं का मला. तेजस, चार्ट नाही बनवला तू?
पवन राजे, तुझी मेल तुझं व्हॉट्सअप मिळालं बरं का? तू ग्रुप मध्येच फाईल शेअर केली. व्हेरी गुड. शिंदे, काय सर? हे सगळे तुझे मित्र माझ्या ओळखीचे आहेत रे. ओम मडवई, हो सर. सर्वेश परदेशी, सूरज. सूरज काय करतोय आता? बाकीचे मित्र काय करतात तुझे? सुजल ते आता ऑनलाईन क्लास करत असतील आता. हो का? तुमचा ऑनलाईन कशाच्या मदतीने होतो? आमचा ऑनलाईन क्लास झूमच्या मदतीने होतो. बरं. आणि मग टीचर शिकवणारे ते कुठून क्लास घेतात? त्यांच्या घरून का स्कूल मधून? ते घरून घेतात. काही काही टीचर व्हिडिओ सेंड करतात दुसऱ्यांनी क्लास घेतलेली. अच्छा. मग त्याच्याने कसं लर्निंग होतं? आपण व्हिडिओ बघायचा आणि समजून घ्यायचा आणि ते होमवर्क देतात तो आपण सॉल्व्ह करून घ्यायचा. पण आता एक गोष्ट खरी आहे की तुम्हाला सेल्फ लर्निंग एक कॉन्फिडन्स येतो का चांगला? म्हणजे स्वतःच अभ्यास करून शिकलं पाहिजे, हा सगळ्यात मोठा अनुभव असेल. हो सर. जमतं का? होतो का अभ्यास व्यवस्थित? होतो सर. झाली का तयारी सगळी? काय सर? फर्स्ट टर्म पर्यंत सगळा स्टडी झाला का आतापर्यंत? कशापर्यंत? म्हणजे तुझे टेस्ट 1 टेस्ट 2 जसं फर्स्ट सेमिस्टर असतं ना, तर फर्स्ट सेमिस्टर पर्यंतचा सगळा अभ्यास झाला का असं? नाही सर, अजून दोन तीन लेसन झाले आतापर्यंत. बरं. आणि तू स्वतः केलं का रे काही? काय? तू स्वतः केलं का म्हटलं काही? स्वतः टीचरांच्या मदतीशिवाय स्वतः तू समजून घेतलं, नेटवरनं मदत घेतली काही, असं काही केलं का? कधी कधी नेटवरून घ्यावं लागते मदत बरं बरं. क्वेश्चन आन्सर साठी काही वेळेस. ओके. मग तुझ्या क्लासमधले सगळे मुलं ऑनलाईन असतात का? सर सगळ्यांना टीचर लोकांनी जॉईन करून घेतलेलं आहे, मग सगळ्यांना ते जात ते. बरं बरं. पण मग मुलं असतात ऑनलाईन सगळे असं? मुलं काही नसतात तर त्यांच्यासाठी टीचर व्हिडिओ पाठवतात. अच्छा, ज्यांना ऑनलाईन राहणं शक्य नाही त्यांच्यासाठी व्हिडिओ पाठवतात असं? हो. आणि किती वेळ चालतो तो क्लास? 1-1.5 तास राहतो तो.
बरं, रोज 1-1.5 तासच का 1-1.5 तासाच्या बॅच असतात, 2-2, 3-3 काही? 1-1.5 तासाची, एक दिवसासाठी एक सब्जेक्ट राहतो. नंतर मग सुट्टी असते का दिवसभर? नंतर सुट्टी असते आणि होमवर्क देतात ते करून त्यांना फोटो फोटो टाकून व्हॉट्सअपला पाठवायचे. बरं बरं. अरे आमची सई आहे ना, ती पण एक ऑनलाईन क्लास करते. ती सकाळी 9ला माझ्या अगोदर एका क्लासमध्ये सुरुवात होते तिची आणि 12 वाजेपर्यंत तिचा क्लास चालू असतो. 12 कसला अगदी 1 वाजेपर्यंत. मग ते दर 10 मिनिटानंतर ब्रेक देतात. 1 तास झाला ना किंवा काय ते 35 ते 40 मिनिटं झाले की 10 मिनिटांचा ब्रेक असतो. मग ती फिरून येते आणि परत बसते क्लासला. म्हणून तुला विचारलं की तुझा क्लास किती वेळ चालतो असं. आमचा 1-1.5 तासाचा असतो सर. बरं बरं. आणि मग सगळे विषय होतात का रे? टाइम टेबल. टेबल त्याच्यामध्ये कोणत्या दिवशी कोणचं लगे कळून जातं आपल्याला. ओके ओके. आपल्याला बाकीच्यांचे आउटपुट नाही आले अजून. तुम्ही सर्व क्लासमध्ये प्रेझेंट आहे, पण काम सुरू आहे का आपलं? करीना देसाई, मनीषा राऊत, लक्ष्मी ठाकरे, सर हर्षाली ठाकरे करती सर. सॉरी मी तुमचं काम बघितल्यानंतरच सुट्टी घेणार आहे, त्यामुळे काय नाही, तुम्हाला वेळ लागला तरी चालेल. तुम्ही करा काम, मला मेल करा, नंतर आपण क्लास बंद करणार आहे. मनीषा राऊत, तुम्ही पण काम करताय ना? हो सर करतोय. ओके. आणि देसाई करीना? करते सर. ओके चालेल. मी तुमचं काम बघितल्यानंतर आपण क्लास बंद करणार आहे आज, बरं का? त्यामुळे तुम्ही चालू द्या तुमचं काम. सुयश, हो सर. काय करतो दिवसभर तू सध्या? काही नाही सर, युट्यूब वर माझे 11th चे व्हिडिओ सायन्सचे बस पाहत राहतो. बरं बरं. सुयश, तू भीम ऍप वापरलंय का रे? हो सर, एकदा यूज केलं होतं. तेच केलं होतं. पवन राजे, शिंदे, गेला वाटतं. मग सुयश, तू सायबर सिक्युरिटी स्किल विषयी अजून काही माहिती शोधली का ऍपच्या व्यतिरिक्त? नाही सर, तो टॉपिक काल राहून गेला माझ्याशी. हा, तो टॉपिक खूपच इंटरेस्टिंग आहे बरं का. तू जर ठरवलं ना, तुझ्याकडे वेळ आहे आता, तू सायबर सिक्युरिटी स्किल वरती भरपूर माहिती शोधू शकतो. आणि आपल्या मोबाईल ऍप म्हणजे आपल्या कोर्स जे ऍप आहे त्यामध्ये सुद्धा खूप सारे स्किल दिले सायबर सिक्युरिटीशी रिलेटेड. आणि तू त्या सर सायबर सिक्युरिटी काय राहते सर? सायबर सिक्युरिटी म्हणजे कसं आहे बघा, आता की आपण सगळे ऑनलाईन काम करतोय. तुम्ही तुमचे घरचे मोबाईल वापरतायत, कम्प्युटर वापरतायत, इंटरनेटच्या मदतीने शेअरिंग चालू आहे, आपण फाईल्स एकमेकांना पाठवतोय, म्हणजे आपलं कम्युनिकेशन प्रॉपर सुरू आहे. परंतु
या सगळ्यांच्या दरम्यान तुमच्या कम्प्युटरवरती व्हायरस पण येण्याची शक्यता आहे, कम्प्युटरवरती म्हणावा की मोबाईलवरती. मग त्याला तुम्ही थांबवणार कसं? तर त्याला थांबवण्यासाठी तुमच्याकडे अँटीव्हायरस असायला पाहिजे. अँटीव्हायरसच्या मदतीने तुम्ही व्हायरसला थांबवू शकता. पण आता ज्यांच्याकडे मोबाईलसाठी किंवा कम्प्युटरसाठी असली कुठली सिक्युरिटी सिस्टीम नाहीये, तर त्यांच्याकडे काय गडबड होऊ शकते माहिती का? की त्यांच्यामध्ये व्हायरस इफेक्ट होऊ शकतो आणि त्याच्या मदतीने डेटा लीक होतो किंवा मग तुमचे प्रोफाईल चेंज होऊन जातात. बँक खाता ऑपरेट करण्याचा चान्स दुसऱ्याला मिळतो. व्हॉट्सअप अकाउंट हॅक होऊन जातं. मग सायबर सिक्युरिटी मध्ये काय आहे की तुमच्याकडे महत्वाचं सेन्सिटिव्ह ऍप्लिकेशन तुम्ही वापरतात, व्हॉट्सअप वापरतात, फेसबुक वापरतात. मग हे सगळे तुमचं पर्सनल इन्फॉर्मेशन, तुमचे पर्सनल फोटो कुठे लीक व्हायला नको, म्हणजे तुमच्या परवानगीशिवाय कोणी चोरून न्यायला नको. मग त्यासाठी तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे? ती सगळी आली सायबर सिक्युरिटी. आपल्या मशीनचं, आपल्या डेटाचं, आपल्या बँक अकाउंटचं संरक्षण करणं आपलंच काम आहे. मग तुम्हाला त्यासाठी त्याचा अभ्यासही करावा लागेल. म्हणजे काय की फेसबुक अकाउंट दुसरं कोणी ओपन करू नये म्हणून त्याला एक पासवर्ड स्ट्रॉंग द्यायला पाहिजे. तुमच्या मोबाईलवरती तुम्ही जे सिक्युरिटी सिस्टीम आहेत त्यांचे ऑप्शन्स वापरताना काळजी घेतली पाहिजे. म्हणजे कुठल्याही ऍप्लिकेशनला तुमच्या मोबाईलमध्ये एंट्री नाही दिली पाहिजे. आता मला एक आउटपुट मिळालंय, मी नेमकं नाव टाकायचं राहिलो. कोणी मेल केली मला आता? हा, हर्षाली ठाकरे ना? हो सर. मी क्लासमध्ये आहे, तुमची मेल मिळाली, छान झाले का? मी फक्त दुसरा फोन घेतो, मी क्लास सोडून जात नाही, आहे ते.